1728 रोजी हिंदुस्थानात एक अशी लढाई झाली जिचा समावेश फील्ड मार्शल मॉन्टगोमरी यांनी जगात झालेल्या सर्वोत्कृष्ट लढायांवर लिहिलेल्या सुप्रसिद्ध ग्रंथात अ हिस्ट्री ऑफ वॉरफेअरमध्ये अग्रभागी केला आहे। या जगप्रसिद्ध ग्रंथात या लढाईचा समावेश करण्याचे कारण एकच होते, ते म्हणजे थोरले बाजीराव पेशवे। कारण रक्ताचा थेंब न सांडता निजामाच्या प्रचंड सैन्याला शरण आणणे हा बुद्धी, मुत्सद्दीगिरी आणि शक्तीचा अद्वितीय संगम या लढाईत बाजीरावांनी केला होता। या संग्रामामुळे मराठ्यांचे परंपरागत गनिमी काव्याचे युद्धतंत्र श्रेष्ठ आहे हे पुन्हा सिद्ध झाले। ती लढाई म्हणजे निजामाविरुद्ध झालेली पालखेडची लढाई। 20 जून 1725 रोजी बादशहाने निजामाला दख्खनचा सुभेदार नेमले। मग लागलीच निजामाने मराठ्यांविरुद्ध कारस्थाने सुरू केली। 1725 आणि 1727 मध्ये बाजीरावांनी कर्नाटकात मोहिमा काढल्या। याच काळात 1727 मध्ये निजामाने शाहू महाराजांचे चुलत बंधू कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्याशी संधान मानले आणि छत्रपती शाहूंशी असा दावा मांडला की छत्रपती पदाचा हक्क उभयता दोन्ही बंधूंनी निश्चित करावा, मगच चौथ सरदेशमुखी संबंधित धोरण ठरवण्यात येईल। निजामाची ही विनाकारण लुडबुड शाहू महाराजांना आवडली नाही। शाहूंच्या छत्रपती पदात सुरुंग लावून मराठी राज्यात फूट पाडण्याचा निजामाचा हा डाव होता। बाजीरावांनी हा डाव धुडकावून युद्धाची तयारी केली होती। निजाम आणि संभाजी महाराज यांच्या सैन्याची हालचाल साताऱ्याच्या दिशेने होत असल्याची बातमी शाहू महाराजांना मिळाली। त्यांचा कट्टर शत्रू उदाजी चव्हाण साताऱ्याला शह देण्याच्या इराद्याने रहमतपूरजवळ पोचला होता। निजामाच्या कारस्थानांची खात्री शाहू महाराजांना पटली। निजामाला धडा शिकवणे आवश्यक होते। 1727चा पावसाळा संपताच बाजीराव फौजेनिशी निजामाच्या मुलखावर चालून गेले। खानदेश, बुऱ्हाणपूर, सुरत इत्यादी भागात चपळाईच्या मजला करून बाजीरावांनी निजामाच्या सैन्याला बेजार केले। चपळाईने विविध ठिकाणी हल्ले करून शत्रूला दमवण्याच्या नीतीमुळे निजामाचा तोफखानाही निरुपयोगी ठरला। बाजीरावांची मदार सर्वथा घोडदळावर होती। निजामाच्या 5 ते 1 लाख सैन्याविरुद्ध बाजीरावांच्या सेनेची संख्या फक्त 25 ते 30 हजारांच्या घरात होती। परंतु शत्रूच्या संख्या व शस्त्रबलाची पर्वा बाजीराव करत नसत। बुद्धी चातुर्यपूर्ण डावपेचांवर त्यांचा भर असे। शत्रूला वेढा घालणे, त्याची रसद तोडणे आणि त्याचा पाणीपुरवठा अडवणे यांसारख्या मार्गांचा परिणामकारक उपयोग करून शत्रूला गुडघे टेकवण्यास ते भाग पाडत। शक्यतो युद्ध न करता आणि आपल्या सेनेची वाताहत न होऊ देता प्रतिपक्षी सेनापतीचे मनोधैर्य खच्ची करून त्याच्यावर मनोवैज्ञानिक विजय मिळवण्याची अफलातून कला बाजीरावांना साध्य होती। यावेळी आपल्या गतिक्षमतेचा फायदा घेऊन मुघल सैन्याला लांब पल्ल्याचा पाठलाग करावयास भाग पाडायचे। ते थकून जेरीस आल्यावर त्यांना आपल्या निवडीच्या जागेच्या साठमारीत पकडायचे, रसद तोडून उपासमार करायचे आणि शरण आणायचे ही त्यांची योजना होती। मराठा सैन्यापाशी तोफखाना नाममात्र होता, उलट निजामाकडील तोफांचा संभार प्रबळ होता। हा असमतोल भरून काढण्याचा एकच उपाय होता, तो म्हणजे निजामाचा तोफखाना रणांगणाजवळ पोचण्या अगोदरच अडसर घालायचा, म्हणजे शत्रूच्या सैन्याची त्याच्या तोफखान्यापासून ताटातूट करण्याची नीती। ही किमया बाजीरावांनी अद्भुतरित्या साधली। घोडदळाचा भर गतिमान तीव्र असतो। ही वावटळ कोणत्या बाजूने आणि केव्हा धाड घालेल याची बाजीरावांच्या शत्रूला सदैव धास्ती वाटे। कोणताही लवाजमा आणि अवजड सामान नसल्याने आपल्या योजना शत्रूच्या हालचालीनुसार किंवा लढाईच्या धावत्या परिस्थितीनुसार बदलण्याची लवचिकता त्यांना उपलब्ध होती। त्याचबरोबर शत्रूचा पराभव संरक्षणात्मक पवित्र्याने नव्हे तर आक्रमक चालीनेच होऊ शकतो यावर बाजीरावांचा दृढ विश्वास होता। अशा प्रकारे गतिमानता, लवचिकता आणि आक्रमकता हे त्रिसूत्र बाजीरावांच्या सामरिक नीतीचा आणि कारवाईचा आत्मा होता। बाजीरावांनी आखलेल्या युद्धयोजनेचे 2 पैलू होते। निजामाच्या सैन्याला आपला पाठलाग करावयास लावून स्वराज्याबाहेर दूरच्या मुलकात न्यायचे, त्याचे सैन्य दमल्यावर आपल्या निवडीच्या जागी त्याला घेरायचे आणि लढाईत त्याला पराजित करायचे। या कारवाईची धुरा बाजीरावांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती। दुसरीकडे आधीपासूनच आपल्या अनुपस्थितीत नाशिकपासून दक्षिणेकडील स्वराज्याच्या सुरक्षेची जबाबदारी बंधू चिमाजी अप्पांवर त्यांनी सोपवली होती। त्यासाठी शाहू महाराज आणि दरबार तात्पुरता पुरंदर किल्ल्यावर हलवण्यात आला होता। त्यांच्या संरक्षणासाठी पुणे परिसरात शिंदेंच्या तुकडीला तैनात करण्यात आले होते। काही झाले तरी शत्रू पुरंदरवर कधीही हल्ला करू शकणार नाही याची तजवीज करण्याचा दोन्ही बंधूंनी निर्धार केला होता। जुलै-ऑगस्ट 1727 मध्ये ऐवज खानाने सिन्नरवर हल्ला केल्यानंतर हालचालींना आरंभ झाला। जून ते सप्टेंबर 1727 मध्ये
निजामाच्या सैन्याचा तळ धरूर भीरमध्ये होता. ऑक्टोबरमध्ये निजामाने भीरपासून साताऱ्याच्या दिशेने आगेकूच केली. बाजीरावांनी लागलीच गाजावाजाने औरंगाबादच्या दिशेने प्रयाण केले. नंतर पारनेर आणि अहमदनगर ते उजवीकडे सोडून पुणतांब्याला पोचले. त्यांनी गोदावरी नदी ओलांडली आणि पूर्वेकडून वळून निजामाच्या हद्दीतील जालन्यावर हल्ला चढवला. त्यानंतर बुऱ्हाणपूरवर चाल करण्याची त्यांनी खोटी बतावणी केली. बुऱ्हाणपूर त्या काळचे महत्त्वाचे व्यापार आणि दळणवळणाचे केंद्र होते. परंतु बुऱ्हाणपूरला न जाता बाजीराव डिसेंबर 1727मध्ये वाशिममध्ये दाखल झाले आणि त्यांनी चौथ गोळा केला. बुऱ्हाणपूरच्या दिशेने बाजीराव जात आहेत हे ऐकून निजामाचे धाबे दणाणले आणि त्यांनी आपले सैन्य बुऱ्हाणपुराकडे वळवले. बाजीरावांना हेच अपेक्षित होते. त्यांनी वाशिम सोडले आणि मंगळूर माहूर मार्गे वायव्येच्या दिशेने चोपडाला पोहोचून तापी नदी ओलांडली. 18 डिसेंबर 1727 रोजी ते काकरमडाला पोहोचले. हे कळल्यावर निजामाने दिशा बदलून भडोदच्या दिशेने आगेकूच केली. संत चालीने मार्गक्रमण करणाऱ्या त्याच्या सैन्याने काहीच अंतर कापले होते तेव्हा बाजीराव गुजरातमधील छोटा उदयपूरजवळ पोचल्याची बातमी त्याला कळाली. एव्हाना 1728चा जानेवारी उजाडला होता. गेले 3 महिने संत गतीने चालणारे निजामाचे अगडबंब सैन्य फार थकून गेले होते. बाजीरावांचा पाठलाग करण्याची आपली चूक निजामाला कळून चुकली होती. आता बाजीरावांना परतण्यास भाग पाडण्याचा निजामासमोर एकच उपाय होता, तो म्हणजे पुण्यावर हल्ला करण्याचा. निजामाने पिछेमूड करून पुण्याचा रस्ता धरला. शिवाय निजामाला गुजरातचे वावडे होते, कारण तिथला मोगलांचा सुभेदार सरबुलंद खान हा निजामाचा कट्टर प्रतिस्पर्धी होता. निजाम त्याच्या मुलखात जाणे टाळेल हे चाणाक्ष बाजीराव जाणून होते. निजामाचे सैन्य जुन्नर, उदापूर, नारायणगड, अवसेरी, खेड जिंकून पुण्याला पोचले. निजामाची अपेक्षा होती की बाजीराव घाबरून पुण्यास परततील, परंतु बाजीरावांचा चिमाजी अप्पांवर पूर्ण भरोसा होता. निजामाला पुनश्च चाल करण्यासाठी बाजीरावांनी आपला मोर्चा निजामाची पूर्व राजधानी औरंगाबादकडे वळवला. ते तातडीने खानदेशात पोचले आणि 14 फेब्रुवारी 1728 रोजी मराठा सैन्य धुळ्याजवळील बेलवाडला धडकले. बाजीरावांच्या औरंगाबादवर हल्ला करण्याच्या मनसुबेमुळे निजाम हबकला आणि त्याने पुणे सोडून उत्तरेकडे प्रयाण केले. 12 फेब्रुवारीला तो अहमदनगरला पोचला. बाजीरावांना हेच पाहिजे होते. निजाम गोदावरी ओलांडण्याच्या दिशेने येत आहे हे पाहून पालखेडमध्ये सापळा लावण्याचे बाजीरावांनी ठरवले. गेल्या 4 महिन्यांच्या बाजीरावांच्या अथक परिश्रमात दिशाहीन भटकंतीनंतर दमलेले भागलेले निजामाचे सैन्य मराठ्यांनी लावलेल्या जाळ्याकडे वाटचाल करीत होते. पालखेडची रणभूमी गरजू लागली. समुद्र सपाटीपासून 1600 फूट उंचीवर असलेल्या पालखेडचे क्षेत्र मैदानी होते. गोदावरी नदी नैऋत्येला 15 मैलांवर असून तिथून जवळच प्रवरा नदी तिला मिळते. प्रवरेत मोठेचे पाणी येते, त्यामुळे गोदावरीचे पात्र रुंद, मुबलक आणि पाण्याने भरलेले. ती ओलांडण्याची एकच जागा म्हणजे पुणतांबे. पालखेडच्या आग्नेस आणि पूर्वेच्या दिशेने शिवणाला ती वाहत असे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्याखेरीज पालखेडमध्ये बाजीरावांच्या सैन्याची मोर्चाबंदी पूर्ण झाली होती. पूर्वेस बाजीराव, उत्तरेस पिलाजी जाधव, पश्चिमेस मल्हारराव होळकर आणि दक्षिणेस दावाजी सोमवंशी असे मांडणीचे स्वरूप होते. 17 फेब्रुवारी 1728 या दिवशी निजामी सैन्याचा अग्रभाग धापा टाकत पुणतांब्याला पोहोचला. 18 फेब्रुवारीला निजामाने स्वतः गोदावरी पार केली. 19 आणि 20 फेब्रुवारीला उरलेले सैन्य, जनावरे आणि जनना पार झाली. आता फक्त गोदावरीच्या उतारापासून 4-5 मैलांवर असलेला तोफखानाच पार होणे बाकी होते. पुणतांबे ओलांडण्याची जागा 21 फेब्रुवारीला बाजीरावांच्या सैन्याकडून गोठवली गेली. तोफखान्याला तिथे पोचणे दुरापास्त झाले. शिवून आल्यावर पाणी आणण्यास गेलेल्या लोकांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. संध्याकाळी रजनीच्या घोडी गाढवांवर अचानक वावटळीसारखा हल्ला झाला आणि जीव वाचवण्यासाठी निजामाचे सैन्य 4 दिशात सैरावैरा धावले. रात्री अपरात्री सैन्याच्या तुकड्यांवर गनिमी हल्ले चालू झाले. 25 फेब्रुवारीपर्यंत मराठ्यांचा वेढा घट्ट झाला. निजामाच्या सैन्याची उपासमार होऊ लागली. पाण्याविना माणसे आणि जनावरे तडफू लागली. निजामाला बाजीरावांसमोर गुडघे टेकण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. त्याने ऐवज खान आणि चंद्रसेन जाधव यांना बाजीरावांबरोबर समुपचाराची बोलणी करण्यास धाडली. 6 मार्च 1728 रोजी मुंगी शेवगाव येथे तहावर सह्या झाल्या. त्यातील 17 कलमे शाहू महाराजांना अनुकूल होती. दक्षिणेतील 6 सुब्यांचा चौथ व सरदेशमुखी निजामाने काबीज केलेल्या गावांची मालकी आणि संभाजी महाराजांची कृष्णा घटप्रभा प्रदेशाला संमती यांचा त्यात समावेश होता.